Determine the nature of the roots of the quadratic equation 2x square minus 5x plus 7 is equal to 0 using discriminant. आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे त्याच्या रूट्सचं नेचर ठरवायचं आहे आणि त्यासाठी डिस्क्रिमिनंटचा यूज करायचा आहे. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, तर ज्याला आपण डेल्टा सांगतो आणि त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एबीसीची व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून दिलेलं जे इक्वेशन आहे त्याला आपण कंपेअर करूया. तर इथे लिहून घ्यायचं आहे comparing equation 2x square minus 5x plus 7 is equal to 0 with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, आता इथे बघा a ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण जर यांचं कंपॅरिझन केलं तर a इज इक्वल टू 2, a इज इक्वल टू 2, देन b इज इक्वल टू -5, b इज इक्वल टू -5 and c इज इक्वल टू 7, c इज इक्वल टू 7. Therefore, डिस्क्रिमिनंट यालाच आपण डेल्टाच्या सिम्बॉलने दाखवू शकतो. तर याचा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. आता आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत ते या फॉर्म्युलामध्ये ठेवूयात. बी ची व्हॅल्यू आहे -5 आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे आपण ह्याला ब्रॅकेटमध्ये लिहूया. देन -4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू आहे 2 मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू आहे 7. -5चा स्क्वेअर 25. आता इथे 3 नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे आणि ज्यामध्ये एक नंबरचा साइन आहे मायनस, म्हणून तो मायनस साइन कॅरी होईल. आता हा मल्टिप्लिकेशन काय होईल ते बघा. तर 4 2 ज 8 and 8 7 ज 56. इथे 56 आले. 25 मायनस 56. तर 25 मधून 56 मायनस होणार नाही. मग आपण काय करूयात, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करूयात. तर 56 मधून 25 मायनस केल्यानंतर राहतील 31 आणि जो बिगर नंबर आहे त्याचा साइन आहे मायनस, म्हणून मायनस साइन आपण कंटिन्यू करूयात. तर आन्सर मिळाला -31. आता -31 आपल्याला डिस्क्रिमिनंट मिळालेला आहे, डेल्टा मिळालेला आहे आणि हा जो -31 आहे याचं जर आपण 0 सोबत कंपॅरिझन केलं तर काय होणार आहे बघा. हिअर -31 इज लेस दॅन 0 आणि जेव्हा डेल्टा लेस दॅन 0 असतो तेव्हा रूट्स आर not real. Therefore, the roots are not real. तर इथे आपण त्या रूटचं नेचर शोधलेलं आहे. इथे आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर अशाच व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. थँक्यू.